आलात? या. थकला असाल ना? खांदे, मान, अंग दुखत असेल ना? जरा आराम करा. हां, तसंही आज प्रॅक्टिस नाहीच आहे, त्यामुळे आराम मिळेल हे नक्की. पण तुम्ही थोडीच आराम करणार. आम्हाला खात्री आहे, प्रॅक्टिसच्या वेळेत कितीही थकला असाल तरी तुम्ही मैदानात येऊन एक तरी फेरी मारालच. सुनं हॅलोजन शिवायचं मैदान तुम्हाला खायला उठेल. परत घरी जाल, धम्माल मजा मस्ती आठवाल आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या गोविंदाची वाट बघाल. पण जरा थांबा, हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. तुमच्या मनातल्या गोविंदासाठी, तुमच्या रक्तातल्या गोविंदासाठी, जो येणारं वर्ष तुम्हाला सतत गोविंदाचा अनुभव देईल. मग करायची सुरुवात. अरे बोल बजरंग बली की जय, जागे वाले की जय. नीरव काय म्हणतो? काय भाई काय म्हणतो? एरिया सोडला ते सोडला, या जुन्या सवयी पण सोड. अरे बस काय भाई, एरिया सोडला म्हणून तुम्हाला थोडी विसरणार. आपली बाकीची पोरं काय म्हणतात? मस्त आहे एकदम. आता तुला मी हाक मारली म्हणून. गप रे. बोल बाकी काय चाललंय? बाकी निवांत. अख्ख्या चाळीत तुझी चर्चा चालू होती. का? तुझा वारीचा व्हिडिओ पाहिला, कम्माल व्हिडिओ झालेला. बाकी भाई तू ब्लॉगर वगैरे झालायचा? अरे एक व्हिडिओ केल्यावर कोणी काय ब्लॉगर होतं काय? अरे नीरव, मी काय बोलतोय, बोल ना. जसा तू वारीचा व्हिडिओ केला तसा तू हंडीचा पण कर ना. म्हणजे तुला व्ह्यूज पण कमाल मिळतील आणि काय बोलतो, पोरांचा फुल सपोर्ट असेल. अरे करायला काही नाही रे, पण वारी कसं पॉप्युलर कल्चर आहे. वारीमध्ये कमाल कंटेंट होता, हिस्ट्री होती वारीला एक. दहंडीत तसं काय नाही रे. येडावेडा झालास काय? म्हणजे बघ, मला काय असं ते हंडीचं हिस्ट्री वगैरे काय माहीत नाही, पण कंटेंटबद्दल बोलशील ना भाई तर काय. एक काम कर, तू आज रात्री काय करतोयस? आज काय नाही का? लवकर जेवून घे, मी तुला घ्यायला येतो, आपण प्रॅक्टिसला जाऊया. अरे मी काय करू तिथे प्रॅक्टिसला येऊन? लहानपणी जायचो ना सारंग, तेवढंच फक्त मला आठवतंय. पप्पा यायचे ना पथकात, त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर मग काय दहंडी फक्त बातम्यांपुरती होती रे माझ्यासाठी. म्हणजे घरून पण कधी पाठवलं नाही आणि सला आतून पण कधी यावंसं वाटलं नाही रे भाई. मग तर तू आज येस. ए बाबा, मला काय सवय नाही त्याची. तुला कोण बोलतो येऊन थरा दुबारा? बघायला तरी ये. आणि मी काय म्हणतोय, बाकीची बरोबर भेटतील ना रे. हां मग चालेल, ठीक आहे, भेटू. येस. किती वेळ? हे मी बोललं पाहिजे किती वेळ? चल बस गाडीवर. मी काय बोलतोय, ऐक, आपण आता तिथे चाललोय ना. ए भाई लोक, बघ कोणाला घेऊन आलोय. काय म्हणताय? ए मी आलो गाडी लावून. हा ये. काय नीरव, खूप दिवसानंतर अचानक इथे कसा? काय होतं भाई? मस्त मस्त. अरे सारंग भेटला होता ना आज. अच्छा. तो म्हणाला एरियात चल पोरं पण भेटतील, म्हणलं चल जाऊया. वारीचा व्हिडिओ पाहिला, कमाल आहे भाई, चर्चा झाली तुझी चाळीत. थँक्यू. ए जा कपडे घालून जा, बदलून लवकर जा. चल लवकर या. ते जाऊ दे. चल आपल्याला तिकडे नारळ वगैरे घ्यायचं. चल पटकन जाऊ, लगेच येऊ. काय नीरव, दमला एवढ्यातच? अरे कपडे घाण झालेत बघ. कपडे काय भाई घेता येतील नवीन. ते जाऊ दे, थांब. हे आदिती इथे. हां. ए पूजा, आली आली. हां आता ही आहे ना, थांब तुला ओळख करून देतो. आदिती, नीरव, नीरव, आदिती. हॅलो. हाय.
तर अदिती जी आहे ना, अदिती खूप चांगली कॉन्टेंट क्रिएटर आहे. प्लस ती व्हिडिओ शूट करते आणि तिचं कॅमेराबद्दलचं नॉलेज पण चांगलं आहे. म्हणजे कॅमेरा हँडलिंग आहे ना, गप ना. गपना काय, खरंच बोलते, ते खरंच चांगलं आहे. आणि भाई नीरव, ओके. माझा लहानपणीचा मित्र, हा हाय. इथे या एरियातच राहायचा, पण आता शिफ्ट झाला आहे काही कारणाने. तर नीरव हा चांगला एक व्लॉगर आहे, यूट्यूबर आहे. प्लस नीरव फ्रीलान्समध्ये व्हिडिओ शूट करतो, एडिट करतो, बस. ओ नाईस. भरपूर मोठी मोठी कामं करतो. अरे बापरे. ते बाय द वे, ह्याने आता एक ना मध्ये वारीचा व्हिडिओ केलेला, कडक व्हिडिओ केलेला, तू बघ, मी तुला लिंक शेअर करतो. अरे नक्की बघीन आम्ही. मी पण थोडा विचार करतच होते की थोडा ब्रीफ कंटेंट करूया करून. बेस्ट आहे, तुम्ही दोघं टचमध्ये राहा. डन. नक्की चालेल. चालेल. चला, तुम्हाला दोघांना सोडतो मी. कारने सोडतो, बाईकने कसं सोडणार ना. चला. थँक्यू. चल. बोल राकेश, काय म्हणतोय? काय नीरव सर, काय करताय? काम सुरू आहे रे, बोल ना. अरे काय नाही, संध्याकाळी काय करतोय? बाहेर जाऊ कुठेतरी. संध्याकाळी? हा संध्याकाळी जाऊ, मस्त जरा चिल करू. अरे एरियात जायचं होतं रे, हंडीच्या प्रॅक्टिससाठी. काय तू आणि हंडीला कुठल्या थरावर चाललाय बाबा? येडाबिडा झालाय काय? बापाला माहितीये काय? अरे त्यांना काही सांगितलं नाहीये, त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की मी एरियात गेलो होतो, बाकी त्यांना काही सांगितलं नाहीये. बरं एक काम कर ना, मी तुला थोड्या वेळात फोन करू, मी जरा काम करतोय रे. ठीक आहे, चल भेटूया. हां चल, नंतर बोलूया, बाय. नीरव, काय भाई? काय म्हणतोय? मस्त एकदम. काल आला नाहीस? जरा कामात होतो ना काल. अरे मग कॉल रिसीव्ह करायचा ना. अरे ते मला काय प्रॉब्लेम नाही. एरियातली पोरं विचारत होती रे, नीरव कुठे, नीरव कुठे. हां, आणि बरं झालं, त्या दिदी माहिती आहे आपल्याला हंडीत भेटलेली, त्या दिवशी आलेली ती. हां. ओके ओके ओके. हां तिने तुझा नंबर मागितलाय, तिचं मे बी काहीतरी काम आहे, ती कॉल करेल तुला. आणि कसं आहे नीरव, जर समज तू हंडीला नाही आलास तर हंडी नाही होणार अशातला काही भाग नाही आहे. अरे काय माहिती आहे काय, तुझे रूट्स तिथले आहेत ना रे, त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांनाच वाटलेलं निदान वडिलांची जागा चालवला तरी येशील. पण ठीक आहे रे, एवढं काय नाही. परत कॉल यायला लागेल भाई. चल निघतो मी आता, भेटू आपण. चल बाय. सॉरी आहे सारंग. येडायस काय, चल. हॅलो. हॅलो नीरव, अदिती बोलतेय. बोल अदिती. अगं आत्ता जस्ट सारंग भेटला होता, तो म्हणाला की ती तुला कॉल करेल म्हणून. बोल ना, काय म्हणते? अरे मी तुझा तो वारीचा व्लॉग पाहिला काल रात्री आणि सारंगकडून नंबर घेतला. कमाल झालाय व्लॉग. काय बोललीयत यार माणसं, अगदी लाईव्हनेस आहे त्यात. माझ्या डोक्यात ना एक ते बघून आयडिया आली आहे. बोल ना, काय म्हणते? तुला वेळ असेल तर भेटूनच बोलूयात का? चालेल, 1 तासाभरात भेटूया. मी तुला लोकेशन पाठवतो. हां चालेल चालेल, डन. चल डन, भेटूया. बाय बाय. बस. काय म्हणते? हॅलो. येस. ऐक ना नीरव, बोल. मी जसं म्हटलं, मी तुझा तो वारीचा व्हिडिओ पाहिला, मला प्रचंड आवडलाय.
पण त्यामध्ये काही अँगल्स चुकलेत. आपण ते अजून नीट करू शकतो. तर माझ्याकडे एक आयडिया आहे. मी थँक्यू. मी जसं म्हटलं मला ब्रीफ कंटेंट करायचं आहे. तर माझ्याकडे आयडिया आहे. मी काहीतरी लिहून आणलंय. मी तुला सांगू का? सांग ना प्लीज. करूया आपण. तुला कसं वाटतंय? प्रोसेस कशी वाटते? मला पण कमाल वाटते. मला असं वाटतं की वारीपेक्षा आणखी छान होईल आणि लिहू पण चांगलं. आणि तू आता सोबत आली आहेस, आणखी छान करू. 4 छान लावून टाकू. काय म्हणते? बेस्ट. हाय नीरव. हाय. काय ठरलंय आजचं? आधी आपण पार्ल्यात जातोय. तिथे एक 70 वर्ष जुनं एक मंडळ आहे. तिकडच्या दादाशी मी बोलली आहे. आणि त्याच्यानंतर आपण जोगेश्वरीला जातोय. डन. तू त्यांच्याशी बोलून घेतलेस? येस येस, सगळ्यांशी माझं बोलणं झालंय. चल मग निघूया. हां चलो. रेडी आहात सगळे? नीरव रेडी आहेस? ओके. फ्रेम सेट आहे. कॅमेरा रोलिंग अँड गो. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो विलेपार्ल्यातल्या मंडळामध्ये, ज्याचं नाव आहे श्री जय हनुमान व्यायामशाळा. साधारण 70 वर्षांची परंपरा असलेलं पार्ल्यातलं हे सगळ्यात जुनं मंडळ आणि कदाचित मुंबईतल्या पण सुरुवातीच्या काही मंडळांपैकी एक असणार आहे मंडळ. आमची चाळ होती, ही कुडाची चाळ होती. त्यावेळेला 9 रूम कुडाची चाळीचे होते आणि 1 रूम व्यायामशाळेचा होता. त्यामुळे 10 रूमची चाळी होती. आणि ह्या परिसरात एकच चाळ होती अशी प्राथमिक म्हणायला गेलं तर या चाळीत सगळेच सण साजरे व्हायचे. म्हणजे आमच्या इथे गणपती असेल ना तर सगळ्या बायका सगळे 4 वेळेवरती जोड्या घालायच्या. म्हणजे सगळ्या वयस्कर माणसं महिला बनवतात, 50, 60, 70 वर्ष महिला याचे जोड्या घालायच्या. आणि गौरीला तर आमचा सण एवढा मोठा साजरा व्हायचा की गौर आमच्याकडे रात्रभर साजरे व्हायचे. सकाळी 5 लोक झोपायला जायचे. असे सण साजरे व्हायचे. त्यामुळे ह्या ग्रामसेवेचं एक वेगळं रूप आहे. आणि दहीहंडी पथक जेव्हा आम्ही चालू केलं 55 सालापासून, तेव्हा आमच्या ह्या इथे ग्रामसेवेस 4.5 करून लागायचे. 4 तर कंप्लीट, 1 तर बनवा. कसं लागायचं सांगा. पहिले खाली एक 6 लोकांचं राऊंड असायचा. त्याच्यावरती 4 लोक जायचे, त्याच्यावर 3 लोक जायचे. त्याच्यावरती कोणवान त्याच्यावरती उभा राहायचा. कोणवार त्याच्यावरती उभा राहायचा. आणि त्याच्यावरती आमचे जे गुणाजी करंडे आता नाही आहेत, स्वर्गस्थ झाले, ते उभे राहायचे. आणि त्याच्यावर सीताराम नवाले उभे राहायचे आणि हंडी फुडायचे. त्यावेळेला काय होतं की आमच्या लोकांना त्या हंडी चढायचे ना, त्यावेळेस खालचे तर ताकद लावून उभे राहायचे आणि ते चिल्लर काढेपर्यंत तो माणूस वरचा तर असं कम्प्लीट उभे राहायचे. एकदा असं झालं की आमची वेस्टला हंडी फोडायला गेलो आम्ही 6 रोडला, 6व्या रोडला. आणि हंड्या फारल्या वेस्टला खूप असायचं, बिल्डिंग असायचं. आणि आमचा थोडा हात असा कमी पडला. तेव्हा दत्ता उठले, मी लक्षात असे लोक असं समजवतो. आणि सगळ्यांनी मग मास्तरने मला आवाज दिला की सगळ्यांनी ताचेवर उभे राहा. आम्ही कंप्लीट तो तर 4.5 करापर्यंत ताचेवर उभा केला. म्हणजे खालपासून वरपर्यंत ताचेवर अवतार उभा केला आणि ती हंडी फोडली आम्ही लोकांनी. पूर्ण फक्त टाचेवर उभे सगळे. तेव्हा आमच्या मुलं होती, ताकदवर मुलं होती. आणि खालचा जो बेस होता तो एवढा मजबूत होता. म्हणजे आमच्या त्या राजाला बोर्ड नाही आहेत, हरचंद शिवगण नाहीत, जी जुनी संस्कृती लोक होते ते सगळे आता सोबतचे आहेत. त्यामुळे ती ताकद होती त्यांची, ती ताकदीवर त्याला उभी करायची. आणि चढायची पद्धत पण वेगळी होती. आता हे लोक थरावरून चढतात ना, घोडा लावून किंवा शिडी लावून. आमच्याकडे पायावरून आपल्या थरामध्ये जो माणूस असेल तो पायावरून घेऊन जायचा वरती. तेव्हा घोडा बिडा ही शिडीबिडी पद्धत नव्हती. म्हणजे फक्त पहिली काय जो बेस असेल जो असेल बेस त्याच्यावर. पण त्यांनी मांडीवरून घेऊन, ही सिस्टमच होती आमच्याकडे त्यावेळेला, मांडीवर घेऊन त्याला वर चढवायचं 4.5 बाजूला शिडी नाही, काही नाही. तुम्ही सांगितलं की टाचेवरती उभा राहील, तसा अजून काही किस्सा आहे का की तो थर पडणार असेल किंवा समोर काहीतरी चॅलेंज उभं होतं आणि तरी पण तुम्ही धक्के राहू समोर तुम्ही थर लावणार? त्यावेळी दोनचा फक्त लागायचे, 5-6 लोक जोडीमध्ये असतात आणि त्यावेळेला चॅलेंज लागायचे. आता चॅलेंज लागत नाही. आता कसं आहे, आता मिळून बसू लागतं सगळी गोष्ट. आता म्हणजे आता आम्ही दहीहंडीला उभं राहिलो थराला, तर बाजूला जो गोविंद असतो ना तो बॅकिंग देतो. तेव्हा नव्हतं. तेव्हा थर उभं राहिलं की गोविंदा बाजूला उभं जाऊन बसायचा. आणि असं चॅलेंज व्हायचे की थर लागला नाही त्याला 3 चान्स द्यायचे. त्यावेळेला 3 चान्स द्यायचा. आणि एक वेळेला अशी आली आमची की आमचा हात पोचला नाही. मग आमचा जो वरचा गडी होता 4.5 वरती, त्यांनी रुमाल टाकला आणि त्याच्यावरून आमची खूप वादावादी झाली. तर आमची चूक होती त्यावेळेला. रुमाल टाकून ती हंडी कसली गेली. मग ती आम्ही हंडी बाद केली आणि ती हंडी मग त्या समोरच्या माणसाला दिली आणि हंडी फोडली. एवढं समंजसपणा त्यावेळेला होता. आणि शॉर्ट हात पडला, त्यांनी रुमाल घेतला, काढला, रुमाल टाकला दगड बांधून. रुमाल रेडी होता त्यात दगड बांधून, पण तो रुमाल टाकणं गरजेचं नव्हतं. शॉर्ट हात पडला त्यामुळे त्यांनी ती हंडी
थोडासा प्रयत्न केला, पण ती आम्ही हंडी फोडली नाही. त्यावेळी एवढा समजदार होता, आम्ही उतरलो आणि ते समोरच्या माणसाला 4 जण त्यांची हंडी फोडली. इतक्या वर्षात असा एक काही अपघात वगैरे महामंडळात झाला आहे की सरावाच्या दरम्यान किंवा 70 वर्षामध्ये एकदाच माणूस पडला आमचा, कारण आम्ही पूर्ण कवच कव्हर करतो आत्तापर्यंत. ही मुलं जी आहेत सगळी, ती तरुण मुलं सगळी बाहेर बघू असतात. जर वरचा मुलगा पडला तर खाली झेलता. पण आम्ही शक्यतो ट्रेनिंग देतो मुलांना की तुम्ही आतमध्ये पडा. आतमध्ये पडल्यानंतर मुलांना मार लागत नाही. हे आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य लागतं की तुम्ही बाहेर पडू नका. बाहेर पडल्यानंतर माणसाला झेलताना मुश्किल, म्हणून आम्ही सरकार म्हणतो की खरंच आतमध्ये पडा. आत पडल्यानंतर माणसाला मार कमी लागतो. ते तर पाऊस पडला होता तिसऱ्या सावजी गोळकर. त्यांना आम्हाला 2 महिने म्हणजे टॉयलेटला उतरून घेऊन जायला लागायचं. आम्हाला त्यांचं शी दुखायला लागायचं. ती वेळ एकदा आली होती आमच्यावर. हे सगळं तुम्ही केलं, संस्थेचे लोक आम्ही संस्थेच्या लोकांनी केलं. आमच्याकडे नारायण बोर्ड नाही आहे तिथे, ते पण सुरवायचं आहे. पण ते स्वतः त्यांना खांद्यावरून उचलून घेऊन बाथरूममध्ये. तुम्ही त्या सगळ्यांपैकी तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्ही सांगितलं मगाशी की तुम्ही सगळेजण सेकंडला उभं राहता. आज जेव्हा थर लागतात आणि जेव्हा तुम्हाला थरात उभं राहता येत नाही वयामानाप्रमाणे पद्धतीप्रमाणे, तुम्हाला काय आपण थंडीमध्ये उभं नाही राहू शकत, पण मी तेव्हा बसतो. माझी माणसं माझं मन भरून जातं. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. तुम्ही सगळ्यांनी हा वेळ दिलात आणि हा जो इतिहास आहे 70 वर्षांचा तुमच्या परंपरेचा या गोविंदाचा, तो आमच्यासमोर नव्याने उलगडला. आम्हाला यातली काहीच माहिती नव्हती. मला पण यातली खूप माहिती कळली, मला पण यातली खूप माहिती समजली, नव्याने कळली, आणि त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी होतो. चांगला झाला नीरव इंटरव्ह्यू. चांगली बोली ती लोक. येस. छान झाला इंटरव्ह्यू. येस, थँक्यू थँक्यू. कुठल्या पदकात जातोस? मी नाही जात कुठल्या पदकात. खूप काही मिस करतोय सा. चल बाय. तू खोटं का बोलला नीरव? तू आहेस ना दहंडीच्या पदकात? लहानपणी जायचो, त्यानंतर कधीच नाही गेलो. अच्छा, निघूया आपण. चल. हां चल. अरे नीरव, मी काय म्हणते, माझे अजून 2-3 काही क्वेश्चन्स आहेत. हां. चल बाय. नीरव, बोल ना. मी विचार पण केला नव्हता रे की यामागे इतकं सगळं असेल. नाही तर उगाच लोकांची इतकी काय अटॅचमेंट होणार नाही. हा ना यार, त्यांच्यात डेडिकेशन तर बघ यार, कमाल यार त्यांची. म्हणजे एक गोष्ट कंटिन्युअस 70 वर्ष करणं खाऊ थोडीच यार. खरंय अदिती, थँक्यू यार. की ना छोटी बात. चल बाय. बाय अदिती. बोल बजरंग बली की जय. वेडा आहेस तू. उद्या ये, पुढचं काम करायचं आहे ना. हो. बाय. बाय. अरे वाजव बेल. टेन्शन आलंय ग. अरे तू करशील, तू नर्वस होतोयस थोडा. करशील, वाजव. चल. आय विल ट्राय माय बेस्ट. येस, चल. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दाखरू सोमण सरांच्या घरी. दाखरू सोमण सर म्हणजे त्यांचं नावच ऐकल्यानंतर ज्येष्ठ पंचांग करते, खगोल अभ्यासक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दहीहंडीबद्दल आपण सरांनाच का भेटलोय, तर सरांना भारतीय संस्कृती मागचं जे ज्ञान आहे, जी सरांकडे माहिती आहे, ती घेण्यासाठी म्हणून आपण आज सरांना भेटतो. तर सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. दहीहंडीबाबत माझ्या मनात खूप कुतूहल आहे की जी दहीहंडी आपल्याला बाहेर दिसते, की जी दहीहंडी आपण पाहतो, तितकीच काही दहीहंडी नसेल ना. सर, दहीहंडी सणाचं महत्व काय? हा बघा, कृष्णाने लहानपणी बालपणी दहीहंडीचा खेळ खेळला, बरोबर. कारण आधुनिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहताना व्यवस्थापन शास्त्र हा खेळ शिकवत असतं. म्हणजे बघा, दहीहंडी म्हटली म्हणजे काय, उद्दिष्ट काय, तर दहीहंडी फोडणं हे उद्दिष्ट. व्यवस्थापन शास्त्रामध्ये प्रत्येकाला उद्दिष्ट माहीत असायला हवं, तरच उद्दिष्ट साध्य होणार असतं. म्हणून दहीहंडी खेळामध्ये सुद्धा
प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपल्याला दहीहंडी फोडायची आहे ही गोष्ट. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कामाचं वाटप व डिस्ट्रीब्युशन. आधुनिक शब्दात सांगायचं तर की आपल्याला माहितीये दहीहंडीचं थर रचताना मोठी माणसं जाडी माणसं खाली वजनशीर आणि वरती हलकी हलकी होत जाणारी आणि शेवटचा जो असतो दहीहंडी प्रत्यक्ष फोडणारा तो कमी वजनाचा पाहिजे, चतुर पाहिजे, चपळ पाहिजे, चतुर पाहिजे, बुद्धिमान पाहिजे आणि पुन्हा सुरक्षितता महत्वाची. हे सगळे गुण त्या दहीहंडीच्या रचनेमध्ये असतात. बघा म्हणजे व्यवस्थापन शास्त्रात सुद्धा वर्क डिस्ट्रीब्युशन कुणाला काय काम सांगायचं म्हणजे ते काम बरोबर होईल, योग्य होईल, उद्दिष्ट साध्य होईल, ते दहीहंडीचा खेळ आपल्याला शिकवत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे टीम स्पिरिट. म्हणजे समजा एखादा मनुष्य हल्ला, त्याची तब्येत बिघडली तर लगेच दुसऱ्यानं त्याला सावरलं पाहिजे म्हणून टीम स्पिरिट पाहिजे. तेवढी टीम चांगली ना म्हणून बघा तुम्ही युनिफॉर्म असतो त्यांचा. करेक्ट. हा युनिफॉर्म असतो म्हणजे टीम वाटली पाहिजे. हे टीम स्पिरिट निर्माण होण्यासाठी अनेक दिवस प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो, एकमेकाची ओळख व्हावी लागते. हा मनुष्य कसा आहे, हा कसं वर्तन करेल हे माहीत असायला पाहिजे. पण दहीहंडीचा खेळ हे व्यवस्थापन शास्त्र शिकवत असतं. आणि शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट या व्यवस्थापन शास्त्रातली ती म्हणजे प्रश्न सोडवण्याची कला. प्रश्न आता बघा प्रश्न निर्माण होतातच, कारखान्यात होतात, दहीहंडी खेळामध्ये सुद्धा होतात. आयत्या वेळी एखादा पाणी कुणीतरी ओतलं, आयत्या वेळी काही प्रश्न निर्माण झाले तर कसं सावरून घ्यायचं हे महत्वाचं असतं. तर प्रश्न सोडवण्याची कला, इंग्रजीमध्ये त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक म्हणतो. एखादा प्रश्न निर्माण झाला तर गडबड करायची नाही, आपलं उद्दिष्ट साध्य व्हायला पाहिजे आणि ते वेळेतच व्हायला पाहिजे. म्हणून महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न सोडवण्याची कला ही लीडरला यायला पाहिजे. आयत्या वेळी काय झालं तर काय करायचं. सर ही दहीहंडी हा खेळ आता ह्यातली मॅनेजमेंटची बाजू तिथे तितकं कौशल्य आहे म्हणजे त्या टेक्निक्स आहेत खऱ्या सगळ्यात. पण ह्याच्या मागची पौराणिक कथा काय? हा पौराणिक कथा अशी आपल्याला माहिती आहे कृष्णाचं चरित्र. बघा भगवान श्रीकृष्णाचे गुण कोणते तर पहिला गुण म्हणजे तत्वज्ञानी. दहीहंडी पुस्तकात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अभ्यासायचं नाही तर तत्वज्ञान भगवद्गीता. मध्यंतरी मी अमेरिकेत गेलो आणि तिथे विचारलं अशी कोणती 100 पुस्तके आहेत की जास्तीत जास्त लोकांनी वाचली. तर त्या मॅडम ज्या होत्या त्यांनी कॉम्प्युटरचं लिस्ट काढून दिलं 100 पुस्तकांचं आणि आश्चर्य वाटेल त्याच्यामध्ये भगवद्गीता हे पुस्तक होतं जगातील जास्तीत जास्त लोकांनी वाचलेलं. कसं जगावं हे शिकलं पाहिजे. आणि कर्म करणं भगवान कृष्णाचं तत्वज्ञान म्हणजे कसं यज्ञ कर्म करून जे पुण्य मिळतं तेच पुण्य कर्तव्य कर्म केल्यानंतर मिळतं. म्हणजे एक वडील म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मित्र म्हणून, एक आपण नागरिक म्हणून देशाचा कर्तव्य पूर्ण केलं तर यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. हे शिक्षण घ्यायला पाहिजे भगवान कृष्णांकडून. आणि ते ह्या जन्माष्टमीच्या निमित्तानं. दुसरा गुण म्हणजे समाजसेवक. बघा ना किती दुष्ट राक्षसांचा वध केला कृष्णाने. आपण सुद्धा समाजामध्ये जे दुष्ट प्रवृत्ती असतात आपण पाहतो दररोज काहीतरी वाईट घटना घडतात. हल्ली तर किती प्रमाण वाढले. हो आजही समाजात राक्षस आहेत पण पूर्वीसारखे राक्षस नाही आता वेगळे राक्षस आहेत. तर त्यांचं निर्धारण कोण करणार तर प्रत्येकामध्ये कृष्ण निर्माण व्हायला पाहिजे. पूर्वी असं वाटायचं की इंद्र पाऊस पाडतो अशी लोकांना वाटायचं कल्पना होती. पण त्यांनी सांगितलं नाही गोवर्धन पर्वतामुळे ढग अडतात आणि पाऊस पडतो. म्हणजे आज जी मुलं शिकतात शाळेमध्ये पर्वतामुळे पाऊस पडतो पर्वताची पूजा करा ते भगवान कृष्णाने त्या काळी सांगितलं होतं. प्युअर सायन्स आहे. सायन्स त्या काळात भगवान कृष्ण सांगितलं की इंद्राची पूजा करू नका गोवर्धन पर्वताची पूजा करा त्याच्यामुळे पाऊस पडतो. तिसरा गुण म्हणजे उत्तम मित्र. सुदामाची गोष्ट माहित असेलच. गरीब सुदामा पोहे घेऊन आला पण भगवान कृष्णाने ते पोहे स्वीकारले ते खाल्ले. गरीब आहे मित्र म्हणून त्यांनी दूर केलं नाही. मला तुम्ही सांगा आधुनिक काळामध्ये उत्तम मित्र कसा असावा कृष्णासारखा असावा. तेव्हा निरव लक्षात घ्या आपण ही पूजा करतो ना ही पूजा करताना ही गुण आपल्या अंगी घ्यायला पाहिजे. ही गुणांची पूजा आहे. हो नक्कीच आदर्शाची पूजा आहे.
म्हणून रामाची, प्रभू रामचंद्राची आहे, गणपतीची 14 विद्या 64 कला, एक तरी विद्या शिका आयुष्यात, एक गुण तरी घ्या. त्यासाठीच पूजा करायची असते. भगवान कृष्णाची जन्माष्टमी साजरी करताना केवळ दहीहंडी ठीक आहे, खेळ व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून शिकायला पाहिजे, पण गुण पण घ्यायला पाहिजे. उत्तम मित्र आणि उत्तम सारथी. आणि 5वा गुण घ्यायचा असेल ना तर श्रीकृष्णासारखा कलावंत नाही. बासरी वादन. आज बासरी वादक आपण पाहतो आहोत. आयुष्यात एक कला शिकली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने बासरी वादन केलं. नीरव, मला तुम्ही सांगा, एक कला येत असेल तर आयुष्य सुखाचं आनंदाचं होईल की नाही? आपलं आयुष्य आनंदाचं होईलच, पण इतरांचं आयुष्य सुद्धा आपण आनंदित करू शकतो. एक बासरी वादक जेव्हा बासरी वाजवतो किती लोकांना मंत्रमुग्ध करतो की नाही? जन्माष्टमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे कला शिकायला. पण दहीहंडीचं व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. आणि कृष्ण जयंती साजरी करायची असेल ना, हे 5 गुण जास्तीत जास्त आपण जर घेतले ना, आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि श्रीकृष्णाची पूजा त्या अर्थी होणार आहे. केवळ देवळामध्ये मंदिरामध्ये जाऊन आरती केली म्हणजे देव प्रसन्न होत नाही. तुम्ही जो सांगितलं ते एक मूळ आपलं कल्चर आहे, ते आपली मूळ संस्कृती आहे. त्याच्यापासून आपण पुढे थोडंसं लांब जातोय का? त्याच्याकडे पुन्हा जाण्यासाठी काय करता येईल? फार महत्वाचं. संस्कार कोण घडवत आहे? पूर्वीच्या काळी पालक घडवायचे संस्कार, होय की नाही? आई सांगायची असं कर, वडील सांगायचं असं कर, आजी आजोबा सांगायचे. आता एकत्र कुटुंब पद्धती नाही. आता कोण सांगणार? आई वडील वागेडी पडत नाही, मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही. खरं सांगायचं तर नेतृत्व, नेते मंडळी त्यांनी तरी संस्कार करायला पाहिजे. चांगलं आदर्श जीवन त्यांनी जगलं पाहिजे, पण ते पण घडत नाही. मग संस्कार आपणच आपल्यावरती घडवायला पाहिजे. सर, इतकी सगळी माहिती, इतका वेगळा दृष्टिकोन खरं कधी ऐकला नव्हता. मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट आता विचारायची आहे की जो न राहून माझ्या मनात सारखा प्रश्न येतोय की आपण दहीहंडीबद्दल बोललो, आपण कृष्णाबद्दल बोललो, हे सगळे आपल्या कल्चरमधले एक मुद्दे आहेत काही महत्त्वाचे. तर आपल्या ह्या कल्चरचा मुख्य कोर काय, गाभा काय? हा चांगला नीरव, चांगला प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, संस्कृती, कल्चर हे आपण म्हणतो, पण मूळ काय? आज पाश्चिमात्य लोक, इतर देशातील लोक भारतीय संस्कृतीचा, कल्चरचा अभ्यास करतात. हे सण उत्सव याचा अभ्यास करतात. तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे माणसाने माणसाची माणसासारखं वागावं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निसर्गावर प्रेम करा. आज आपल्याला माहिती आहे की वृक्ष तोडले जातात, डोंगर पोखरले जात आहेत आणि हे माणूसच आपला विनाश ओढवून घेतोय. तेव्हा पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी हे सण आहेत, भक्षण करण्यासाठी नाही आहेत. तेव्हा दहीहंडी काय किंवा गणेशोत्सव काय, हे सगळे जे संस्कृतीचं हे सण आहेत ना, हे सण आपल्याला हे शिकवतात की पर्यावरणाचं महत्व जाणा, निसर्गावर प्रेम करा, औषधी वनस्पती लावा, वटवृक्ष, पिंपळ वृक्ष गावामध्ये असू द्या आणि आपल्या जीवनात आनंद निर्माण कराच, पण त्याच्याबरोबर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करा. हे संस्कार आहे, हे कल्चर आहे. आणि हे जे संस्कृती आपण म्हणतो ना, ही भारतीय संस्कृती पुरातन आहे. या संस्कृतीवरती किती आक्रमण झाली. नीरव, मला जर विचारलं तर जगामध्ये भारत असा एकमेव देश आहे की जास्तीत जास्त आक्रमण झालेला देश आहे. दुबाडला गेलेला आहे, ग्रंथालय जाळली गेलेली आहेत, लक्षात घ्या. परंतु आपली संस्कृती नष्ट झाली नाही, कारण ही चिरकाल टिकणारी संस्कृती आहे. फक्त दहीहंडी सारखा सण साजरा करताना त्याचे इव्हेंट होऊ देऊ नका, त्याच्या पैशामध्ये ते मोजू नका. बक्षीस, त्या श्रीकृष्णाचे गुण आपल्या अंगी आणायला पाहिजेत. दहीहंडीकडे व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला पाहिजे. स्त्री पुरुषांनी संपूर्ण त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पण जबाबदारी हीच आहे, स्त्रियांचं रक्षण करणारी आपली संस्कृती आहे. इथे बघा तुम्ही, देवांवरती जेव्हा संकट आलं तेव्हा देवीकडे देव शरण गेलेले आहेत. म्हणजे स्त्री ही सर्वात महत्वाची आहे, घटक आहे समाजातला. तेव्हा स्त्री सुखी असेल तर समाज सुखी, स्त्री जर सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित आहे.
म्हणून त्या दृष्टिकोनातून कार्यकारणभाव लक्षात घेऊन सण उत्सव साजरे करायला पाहिजे आणि तेच भारतीय संस्कृती शिकवते. शेतीप्रधान संस्कृती आहे भारतीय संस्कृती. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी आणि गुरु यांचं नातं सुद्धा तसंच आहे. आज संपूर्ण जगातील इतर देश भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतायत आणि आपणच आपली संस्कृती विसरत चाललोय. तसं होऊ नये म्हणून नीरव, अभिनंदन तुमच्या वाहिनीचं, तुमच्या चॅनलचं, कारण तुम्ही हे समाज प्रबोधनाचं काम अतिशय उत्कृष्टपणे करत आहात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्याशी बोलताना मनातले खूप सारे प्रश्न होते की जे क्लिअर झाले. खूप गोष्टी नव्याने कळल्या, खूप गोष्टींबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि हा जो सगळा आपला संवाद झाला, आपलं बोलणं झालं, हे कुठेही मला असं वाटतं औपचारिक बोलणं नव्हतं. हे सगळं बोलणं हे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे येणारं होतं आणि मला असं वाटतं की ही जी मुळं आहेत, ही जी खोलवर रुजलेली आहेत, ती आज तुमच्या रूपात ना आमच्या पण रूपात आमच्या सगळ्यांमध्ये ती रुजतील, ती वाढतील आणि मी आशा करतो की आम्ही ती मुलं घट्ट मातीला धरून ठेवू आणि जपून ठेवू. आणि तुमच्यासारखी मुलं हे प्रश्न विचारतायत बघून आम्हाला सुद्धा समाधान वाटतं की निराश होत नाही आम्ही सुद्धा. ही तुमची पिढीच पुढचा भारत घडवणार आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला तुमचा खूप अमूल्य वेळ दिलात आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा आम्हाला असं मार्गदर्शन करत राहील तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. नीरव, मला काहीतरी ना बुक्स वाचायला सुरुवात करायची, काहीतरी सजेस्ट कर ना प्लीज. अदिती. नीरव, खूप छान बोललायस तू आणि खूप छान इंटरव्ह्यू झालाय. प्राऊड ऑफ यू. कमाल बोलले ते. माझा दहीहंडीकडे बघण्याचा ना पॉइंट ऑफ व्ह्यूच बदलून गेलाय टोटली. खरंच किती सुंदर बोललेत यार ते. वाव. हे बघ, महिला पथकाचा मेसेज आलाय. ओके, सो तिथे आपण लगेच निघूया. येस येस येस. मी कॅब बुक करतो. तू त्यांच्याशी काल बोलून घेतलेस? हो. चल डन. मला खूप आवडतंय माहितीये. मी आता ब्रीफ कंटेंट करते ते. मला खरंच खूप मजा येते. अदिती, आपण पोहोचलोय. अरे हा, चल ना. ऐक, थांब, मला एक सुचलंय. काय? महिला पथकाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हा. माझ्यासोबत तू पण प्रश्न विचारशील? अरे वेडा आहे काय? मी नाही, चल, मला नाही जमणार. तुला जमेल. ऐक माझं. मला एक गोष्ट सांग, जर मी इंटरव्ह्यू घेतला तर कॅमेरा कोण हँडल करणार? एवढंच ना. थांब. काय करतोयस? काय करतोय? सारंग, कुठे आहेस? घरी आहे, बोल ना. जरा जोगेश्वरी मध्ये येतोस? का? जोगेश्वरी मध्ये? ठीक आहे, चल आलो. चल चल भेटू. जमेल ना मला? अरे जमेल. मी फ्रेम हे बघ, ही फ्रेम सेट करून ठेवली आहे. तुला बस हे बटन दाबायचं रेकॉर्डिंगचं. रेकॉर्डिंग स्टार्ट होईल. बस एवढंच करायचं ना? अरे एवढंच करायचंय, करशील. चल चल नीरव. दाबू काय? हा दाब. डन. बिलकुल पॅनिक होऊ नका. आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि मला समजून घ्यायचंय, अदितीला पण समजून घ्यायचंय की गोविंदा काय असतो. सॉरी, तुम्हाला गोपिका म्हणतात ना? हां. सो गोपिका पथक काय असतं ते मला एक सांगाल का? आधी तुमच्या मंडळाबद्दल सांगता थोडं. बरं, आमचं जोगेश्वरी माता महिला गोविंद पथक, जोगेश्वरी पूर्व, 2017ला केलेली सुरुवात. आणि आपल्याकडे जोगेश्वरीमध्ये पुरुष गोविंदा पथक जितक्या हिरिरीने जेवढे मोठे मोठे थर रचतात आणि जोगेश्वरीचं नाव मोठं होतं आहे, मग त्यामध्ये आम्हा बहिणींचा म्हणून खारीचा वाटा म्हणून सुरू केलेलं हे पथक की आम्हालाही जोगेश्वरीचं नाव तसंच पुढे न्यायचं आहे म्हणून केली मंडळाची सुरुवात. आणि आत्ता जोगेश्वरी त्याशिवाय बाहेरच्या सगळ्या एरियातना मुलींनी जॉईन केलेलं आम्हाला. आणि जसं जसं आम्ही आता पुढे जातो आहे बस, आणि त्या जोगेश्वरी मातेच्या आमच्या प्रयत्नांना त्यांचा आशीर्वाद बस. तर हे पथक सुरू करण्याआधी काय अडचणी आल्या आणि अजून पण काय अडचणी येत आहेत त्याबद्दल सांगाल का? सुरुवात करण्यासाठी म्हणजे आमचं काही मंडळ वगैरे असं नाही आहे. म्हणजे महिला गोविंदा पथक म्हणजे आपण हे ग्राउंड आहे, तर आम्ही सगळ्याही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. ग्राउंडच्या जवळ मोजक्याच मुली राहतात. तर आपल्याला कशी सुरुवात करता येईल, तर लाईट कसं करायचं, हे शेड पाऊस येणार तर शेड बांधायची आहे, तर आपल्याला कशी हेल्प होऊ शकते, स्थानिक नगरसेवक किंवा आणखीन कोणाकडनं मदत घेता येईल, मग आपण सगळे कसे जमूया. तर ठीक आहे, आज शनिवार आहे, प्रॅक्टिस सुरू करायच्या आधी एखाद्या शनिवारी मीटिंग होते. मग त्या 1 महिना आधी झालेल्या मीटिंगमध्ये हे ठरलं जातं की आपण कसं करायचं आहे, लाईट्स कसे करूया, किंवा सुरुवातीला जेव्हा किटच नव्हता मग कपडे काय घालायचे, प्रॅक्टिसला सुरुवात करायची म्हणजे नेमके कपडे काय घालायचे.
तर आपण ड्रेस आणि जेव्हा लेगिन्स घातलेला असतो याच्यावर कसं चढणार. मग इथून झालेली सुरुवात. मग आपण हळूहळू घरातून परमिशन येते का एवढा लांब जायचं तर शॉर्ट्स घालायला देणार का. तर ठीक आहे, दोघी जणी जाऊन आपण आईला कन्व्हिन्स करतोय की आई मी शॉर्ट्स घालणार आहे हंडीला. तर त्यात आईचा रिस्पॉन्स काय आहे. मग आई जर नाही म्हणत असेल तर ह्या 4 जणी जाऊन तिला समजवणार की नाही काकी आम्ही मैदानात चेंज करणार तिथेच घालणार, पण आम्ही रस्त्यावर नाही फिरणार शॉर्ट्स घालून. पण एकदा का प्रात्यक्षिक बघितल्यानंतर घरून आईची लगेचच परमिशन, हो बाळा तू शॉर्ट्सच घालून जा, काही हरकत नाही, मी येते सोडायला. मग मी इंटरप्ट करतो, सॉरी, पण असा एखादा कधी किस्सा घडला असेल ना की त्याच्यावरून तुम्हाला अनुभव आला असेल. किस्सा काय होता तो. नाही आता रात्रीचं जेव्हा आपण प्रॅक्टिस संपते ना त्यावेळी जाताना कसं असतं, गल्ल्या असतात बारीक बारीक लहान, लाईट्स नसतात काही ठिकाणी. मग तिथून जाताना येताना मुलींना वाटणारी भीती म्हणजे त्या किती सपोर्टिव्ह असल्या आणि घरातले जरी असले किती एरिया सेफ असला तरी अशी थोडीशी एक भीती असते. आणि जेव्हा आपण अनोळखी एरियातून पासआउट होत असतो त्यावेळी येणारी ही जी भीती असते ना, आणि मग ते घरी गेल्याच्या नंतर आणि ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर पुन्हा शेअर होते की नाही काल रात्री जाताना ना असं झालं, तर मला थोडी भीती वाटली. मग काय करायचं. मग 4 डोकी एकत्र आल्याच्या नंतर वेगवेगळ्या कल्पना बाहेर येतात. मग त्यातून हे नाही आपल्याला असं करायचंय तर 4 जणींचा ग्रुप जाणार आता हिला सोडायला, मग आईला कन्व्हिन्स करणार आणि मग तिथून हे असं डेव्हलप होत जातं. मला फक्त एक सांगा की तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा सरावासाठी आलात घरात आपल्या, तसं ताई म्हणाली की आई नाही सॉरी वडील भाऊ सगळे मामा काका सगळेजण गोविंदात जातात, पण जेव्हा घरातली पहिली मुलगी बोलते की मी पण आजपासून गोविंदात जाणार आहे, काय तेव्हा होतं. यापेक्षा चांगलं उदाहरण भक्तीशिवाय दुसरं कोण सांगूच शकत नाहीये. चेहरा सांगतोय त्यांचा. दादा एवढी वर्ष जातोय तर म्हटलं आपल्याला का नाही परमिशन, म्हणून मग मी पण चालू केलं. एक मैत्रीण होती माझ्या इथे जवळ राहणारी, तिला मी विचारलं तू किती वाजता जाते किंवा काय वगैरे, तर काय लागेल त्याच्यासाठी. तर ती म्हणाली चल तू माझ्याबरोबर फक्त. आणि तेव्हापासून मग तिच्याबरोबर यायला लागले. आणि नंतर आपल्याला जसं लेट होतो इथून निघताना मग स्वतः जातो, पण मुलीला नाही पाठवत आहे. त्या हिशोबाने थोडं घरामध्ये गरमागरमीचं वातावरण असतं, काय लेट होतो असं थोडी चालतं. मग हे ते वगैरे मग पोचला. मग ताईला मी एकदा घेऊन गेलेली घरी, मग ताईने असं लाडी गोडी लावून सगळं व्यवस्थितरित्या सांगितलेलं की नाही हे आहे ते आहे, आम्ही पाहिजे तर सोडायला येऊ. तेव्हा आम्हाला सोडायला येत होते सगळीजणं. आम्ही जसं ताई म्हणाली 4-4चा ग्रुप करून आम्ही जायचो तसं. मग एकत्र एका एरियामधले सगळे मिळून आम्ही सगळे. पण ॲक्सेप्टन्स इतका सहज होता नाही. थोडं 2 दिवस म्हणजे थोडंसं रागरुगीचवे, म्हणजे नाही ना म्हटलं तर जेवण सोडून आम्ही घरात बसायचो. प्रॅक्टिसला नाही पाठवत आहे म्हणून आम्ही घरात विदाऊट जेवण राहायचो. आम्ही बरेच जण होतो असे की आम्ही जेवण वगैरे टाकायचो, घरी जाऊन झोपायचं वगैरे. पाठवत नाही तर मग कशाला हे करा, मग झोपा. बाहेर एखादा वडापाव खाऊया असं केलेलं आहे. टी शर्ट बॅग मध्ये लपून आणले. आता क्लासेस वरून जाणार ना तर बॅग मध्ये त्या हे ठेवायचं टी शर्ट. घरी नाही सांगायचं आधी की प्रॅक्टिसला गेले होते, म्हणजे ओरडा पडणार ना. मग ते टी शर्ट इथे येऊन घालायचं. नंतर सांगता ना जाऊ ना प्लीज ना जाऊ ना, तोपर्यंत अर्धी प्रॅक्टिस केलेली असेल कारण मला प्लेस नाही मिळणार. मग प्रॅक्टिस केलेली असायची आणि नंतर मग हळूहळू घरातल्यांना कन्व्हिन्स करायचं. मग 10चे 5 10 करूया, 10 जणांना घेऊन जा, मोर्चा घेऊन जा घरी, पण घरच्यांना कन्व्हिन्स करू. गल्लीमध्ये असे पण किस्से होते की आम्ही बाहेर निघाल्यावर अरे प्रॅक्टिसला चालले का, प्रॅक्टिसला नको जाऊ, हातपाय मोडले तर मग काय होईल. पण नाही, आमच्यामध्ये जिद्द आहे, आम्हाला करायचं आहे ना. आम्ही म्हणून एवढ्या वर्ष ताईसोबत उभे आहे. बरं ते शेजारच्या बायका राधेकरांची पोरगी हंडीमध्ये चालली आहे. आम्हाला जायचं ना, पण आमच्यामध्ये जिद्द, आम्ही करूच शकतो आणि आम्ही आता करतोच आहे. हे मोठं उदाहरण आहे. मला फक्त त्यातनं एक विचारायचं, ह्या सगळ्यांनी घरी शिव्या खात असेल तर पण सगळ्यात जास्त शिव्या तुम्ही पण खात असाल ना. म्हणजे एकदा तर असा पण प्रसंग आलाय, आता पिरियड असतात, हे नॅचरल आहे, देवाने दिलेली देणगी आहे आमच्याकडे. तर असंही सीन झालेले आहेत की पॅरेंट्स जेव्हा पिरियड असतात ना तेव्हा तू नाही जायचं ग्राउंडवर, तुम्ही कृष्णाची टी शर्ट घालताय, पत्कात नाही चढायचंय, थरात नाही चढायचंय. तर याही गोष्टी आम्ही टॅकल केल्या आहेत की असं आधी स्वतःची मेंटॅलिटी आम्ही सेट केली पाहिजे ना की आपण आधी रेडी आहोत का या गोष्टीला. जर आपण फिजिकली रेडी असणार आहोत की आपण करूच शकतोय तरच आपण मैदानात उभे राहू शकतो ना. तर एकदा असंच झालेलं एकीच्या घरी आम्ही साधारणपणे 11 सव्वा 11च्या दरम्यान गेलो होतो आणि जवळजवळ 11:15 मी भेटलो तिथे आणि म्हटलं की काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, का नाही पाठवत आहे. नाही मग तिला पिरियड आहे, तुम्ही का नेताय तिला, असं नाही करायचं असतं, आमच्याकडे पाळतो वगैरे अशा काही गोष्टी असतात. म्हणून म्हटलं मग त्यात काय, तर मग ठीक आहे ना, हे आम्ही काही पाप नाही केलेलं, हे देवानेच दिलेलं आहे आम्हाला. मग देवाने देताना जर विचार नाही केला तर आम्ही करताना हा काय विचार करायचा आहे.
आणि असं ते बोलता बोलता संभाषण इतकं वाढलेलं ना, सगळे झोपले होते त्या चाळीमध्ये आणि ते 11:15पर्यंत सगळी लोक वाकून बघतात त्यांच्याकडे की एवढ्या 11:15 हा लेक्चर कोण देतं इकडे, असंही झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मला कळलं होतं ते सगळे उठून नाही तिला जाऊ दे, तिला जाऊ दे प्रॅक्टिसला, असंही झालं होतं आमच्याकडे. मला असं विचारायचं आहे की मुलांच्या पथकातलं म्हणजे जे गोविंद आहेत आणि महिलांचे गोविंद याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो, वैशिष्ट्य काय आहे महिलांचं? असं बघायला आपण जे गेलो ना असं म्हणतात की पुरुषी शक्ती फार असते, पण ॲक्च्युली स्ट्रेंथ बघायला गेलं तर स्त्रियांची जास्त असते. कारण देवाने आपल्याला जर एक जन्म देण्यासाठी जी शक्ती दिलेली आहे त्या स्ट्रेंथवर आपण अख्खी दुनिया चालवू शकतोय. तर मग दहीहंडी का नाही? फक्त थोड्याशा गोष्टींचा मायनर फरक असतो की एक ठीक आहे त्यांना संसार नाही सांभाळायचा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं आहे. कारण घरी गेल्यानंतर आई किट धुणार आहे, बहीण किट धुणार आहे, त्यांचं ते आहे थोडासा सपोर्ट. पण इथे कसं जेवण पण करायचं आहे, नंतर येऊन तो किट पण धुवायचा आहे आपलाच, आपल्याला उद्या किटमध्ये वास नाही आला पाहिजे तर तो घरी जाऊन परत धुवायचा आहे आज रात्री, परत तेवढी स्वच्छता पण त्याच्यानंतर आई शिव्याच घालणार आपल्याला. कारण मी मुलगा नाही आहे, कारण माझी कामं मलाच करायची आहे. ते केस भिजलेत, आता ते एवढे मोठे केस असतील तर ते रात्री जाऊन परत सुकवायचेच आहेत, कारण उद्या सर्दी झाली प्रॅक्टिस मिस होणार. खूप छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इथे तर टकला पण नाही करू शकत मुलं, काय आपलं मस्त पथकाचं नाव लिहून येतात, कोरून येतात ते असे छान हेअर्समध्ये, पण आम्ही ते नाही करू शकत. पण मग अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात की ओढणी आहे तर बहिणीची ओढणी घेऊन जातो ना, तू तुझं घेऊन जा, म्हणजे भाऊ बहीण एका पथकात असेल ना, मला तुझी ओढणी पाहिजे, मग ही शोधणार दुसरी ओढणी पण आणणार, ओढणी आणायची आहे मला, चुकवणार नाहीत. येस, आईला सांगतील साडी दे, त्याचे 2 कर, ह्याला एक दे मला एक दे, पण प्रॅक्टिसला जायचंय. तुमच्यापैकी कोणातरी विचारतो की मगाशी ताईने जसं पिरियडचं सांगितलं तसं आमच्या पण घरी आई आहेत, बहिणी आहेत की पहिला दिवस ऑफिसवर येताना थकलेलं असतात, बॅक पेन होतं, स्टमक पेन होतं, आपण स्वतः उभं राहू शकत नाही, थर अंगावर कसं येतं. काय वेळेला असं होतं की घरी असताना खूप त्रास होतो की नाही मला बरंच वाटत नाही, विकनेस आहे, पण इथे आल्यावर काय माहिती कुठून स्ट्रेंथ येते आणि उभे राहतो. माझ्यासोबत 2दा-3दा झालंय असं. शरीराच्या गोष्टी सगळ्या दुय्यम असतात, मनाची गोष्ट प्रथम असते. असं हा बरं, मुलगी म्हणून मला पडलेला प्रश्न मी सांगते की कधी तुम्हाला असं वाटलंय का, म्हणजे मुलींचं खूप असतं कुठे काय फेसला लागत नाहीये ना, माझा फेस खराब होणार नाही ना, किंवा खांद्यावर खूप वजन आलं तर मला माहितीये की इथे खूप रॅशेस पडतात किंवा पूर्ण रेड होतं, तर मुली म्हणून तुम्हाला असं वाटतं काय नको माझं फेस खराब होईल, माझी बॉडी खराब होईल, असं कधी काही? मला तरी असं वाटतंय की हा सगळा विचार करायचा तर आपण घरीच बसूया. मला ऍक्च्युली जर हे करायचं आहे ना तर हे सगळं ठीक आहे यार, ते 2-3 महिन्याने कव्हर होऊ शकतं, मी हा विचार करणार. माझ्यासाठी ते पहिलं आहे की जर मी ते 1.5 ते 2 महिने देते आहे तर मी त्या जागेवरती आणि त्या माझ्या थरासाठीच राहणार. अशी एखादी काही आठवण आहे का की ज्या वेळेला थर पडला, म्हणजे ना आता ही शेवटी स्पर्धा पण आहे, प्रकारचा खेळ हा, तर समोर दुसरे उभे असतात, आपला काहीतरी थर पडतो, पण पुन्हा पुढच्या वर्षी चला त्याच जागेवरती आपण तितक्याच जोरात जोशाने उभे राहतो. आम्ही आता लास्ट संडेलाच आम्ही अलिबागला गेलो होतो, तिथे आम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं होतं. तुमचं नाव सांगा? संजना घोसाळकर. सो आम्हाला तिथे बोलवलं होतं 6 थर लावायला आणि तिथे आम्ही गेलो, आम्ही आमचा थर लावला पण, आणि काहीतरी थोडंसं मिस्टेकमुळे आमचा थर पडला, वरचे 3 एक्केज होते ते पडले. त्याच्यानंतर पडलो आणि लाईक तिथे अराउंड 1 लाखच्याहून जास्त पब्लिक होती, लाईक इट वॉज अ बिग इव्हेंट ओव्हर देअर. खाली उतरलो, ताईनी आम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला आता एक परत प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला लावूनच जायचं आहे. तसेच उठलो, 5 मिनिटं पण नाही झाली आणि आमचे 6 थर लावून आम्ही परत व्यवस्थित उतरून आलो. थरातले गमती जमती त्याच टायमाचं मी सांगते, त्याच टायमाचं आमचा थर उतरला होता आणि जेव्हा नेक्स्ट ट्राय लावली तेव्हा आम्हाला कळतं ना, म्हणजे थरात जे असणारे असतात त्यांना कळतं की आपला थर काय, आपण आपली काय स्ट्रेंथ लावतोय वगैरे. ह्या मॅडम आमच्या, तुम्हाला जोगेश्वरी मातेची शपथ आहे, अशी एवढ्या जोराची ओरडली आहे, म्हणजे आम्ही स्ट्रेंथ मध्ये उभं आहे त्याच्यामध्ये पण आम्हाला हसायला येते कारण की तिचा अलग पिचवरती आवाज गेला होता. अजून काही गंमत? माझं नाव निशा नार्वेकर, मी मेन शिडीमध्ये असते. मेन शिडीचं नाव आहे झाशीची राणी, माझ्या शिडीचं नाव झाशीची राणी. ती शिडी तशीच उभी असते,
कडक. मग असं काय काय वेळेला होतं, अरे हिचा पाय चुकतोय, अबे राहणार सरळ राहणार, तू करणारच, मला माहिती तू करणार. मग ती तो वाला तो नाही वापरा मला ऐकायचं आहे. उसको बोल तिच्याकडे बघ. देवाची चालना खडी रे करेगी तू, बरोबर पता है, चल खडी रे. बच्ची दाखवा पोहे येतं. बच्ची वाला स्ट्रॉंग एकदम और बनताय कोई रहने का इतने 4 में, चल खड़ा रे. कमाल करेगा तो तू ही करेगा, पता नहीं बाकी कोई नहीं, तू ही करेगा. बस. झाशीची 4 माणसं आहेत ना, झाशीची राणी शिडी. झाशीची राणी जी मेन शिडी असते ती समोरून एके चढणार आहे, त्याच्या अपोजिट हात देणारी जी शिडी असते ती हिरकणी शिडी असते. त्यानंतर इकडची शिडी एक आहे ती तेजस्विनी शिडी आणि इकडची एक आहे ती मर्दानी. हो, मला असं वाटतं की ते शिडीचं नाव तर आहेच मर्दानी किंवा हिरकणीचे ते, पण त्या प्रत्येकीचं ते नाव असतं त्यावेळेला. त्याच्यामुळे तिच्यात तो जोर असो किंवा जोर नसो, तिच्यात तेव्हा ती ताकद असो किंवा नसो, व्हॉट एव्हर तिने काही फेस करून आलेली असेल, पण ती त्यावेळेला एकतर तेजस्विनी होते, मर्दानी होते, झाशीची राणी होते किंवा हिरकणी. रात्री तुमची प्रॅक्टिस साधारण 12-12:30च्या दरम्यान संपते. इतक्या सगळ्या घटना भारतभर सगळ्या घडत आहेत, सगळं हे होत आहे, कानावर रोज बातम्या येत आहेत, वेगवेगळ्या येत आहेत, मन सुन्न होत आहे, पण खरी भीती ही तुमच्या मनात असते. ती भीती, गोविंदाची प्रॅक्टिस, घरच्यांची समजूत, कसं काय करता? म्हणजे ह्या आता मुली लांबच्या ज्या जाणार आहेत त्यांना आम्ही त्या दिवशी कंपल्सरी सांगितलं की तुम्ही बॅग कॅरी करा, शॉर्ट्सवर कोणीही बाहेर यायचं नाही, जाताना इथून चेंज करून जायचं. त्याशिवाय तुमच्या बॅगमध्ये लोखंडाची स्केल अशा गोष्टी किंवा मसाला किंवा काही अशा काही गोष्टी ज्या तुमच्या इझिली हाताला लागतील, तुम्हाला स्वतःला त्या कशा सेव्ह करू शकता अशा काही गोष्टींमधनं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः कॅरी करायच्याच आहेत. ह्या ज्या टीम आहेत जी बसलेली सगळे जवळ राहणार आहे. गेल्यानंतर हे पहिल्या प्रत्येकी कामाला लागतात. घरी गेल्याच्यानंतर पहिलं फ्रेश होऊन सगळ्या पोचलेल्यांचे मेसेजेस फोन्स आले आहेत की नाही ते सगळेजण चेक करतात की हे आले, हां ओके, तर ह्या सेफ पोचले. नसतील तर अन्यथा आम्ही गाड्या करून त्यांना तसं जाऊन सोडून येतो. किती काळ टॅकल करून या मुली येतात आहेत. ॲज अ मुलगी म्हणून मी खूप प्राऊड फील करते या मुलींवर. तर खरंच थँक्यू. भाई हम चोरिया चोरों से कम नहीं है. कळलं का? तुमच्या जिद्दीला आमचा सलाम. खूप खूप थँक्यू. कसं झालं इंटरव्ह्यू? कडक झाला भाई, मस्त मजा आली. किती प्युअर बोललेत ते, किती इनोसेंट होतं ते, कमाल. खरंच खूप छान बोलल्यात त्या. नाही ॲक्च्युली काय होतं म्हणजे नीरो, म्हणजे मी त्यांचं ऐकत होतो ना, मला ना सगळं आपलं मंडळातलं आठवत होतं यार. हे ऐक ना, तसं यांचा व्हिडिओ केला ना तसं आपल्या मंडळाचा व्हिडिओ कर ना एक. करूया सारंग. पोरं बोलतील यार आपली. 100% बोलतील, आणि मी बोलल्यावर तर बोलणारच यार. चल डन, गप्पा मारू. आता कुठे जायचं नाही ना इंटरव्ह्यू घ्यायला? नाही आता कुठे नाही जायचं. चल आता मला घरी जाऊ दे, भूक लागली. सो आज आम्ही आलो माझ्याच मंडळामध्ये, की जिथे माझं लहानपण गेलं, तर त्या मंडळाबद्दल जरा आपल्या माहिती सांगा ना. आपलं मंडळ कसं तयार झालं, काय तयार झालं? तर हे मंडळ जेव्हापासून ही पोलीस वसाहत आहे तेव्हापासून हे मंडळ आहे. तर हे मंडळ आम्ही गेले 30-40 वर्ष बघतच आलो आहे. आता मी स्वतः 30 वर्ष बघतोय हे मंडळ. त्याच्यानंतर मग आम्ही पहिले पोलीस कॅम्पापुरतेच मर्यादित होतो गोविंदासाठी. फक्त एक आमची मजा म्हणून आम्ही फक्त पोलीस कॅम्पातच अंडे फोडायचो. पण जशी जशी क्रेज वाढत गेली मग आम्ही 2006-07 पासून व्यवस्थित थर लावायला चालू केले. 5 थर 6 थर. त्याच्यानंतर मग आमच्यात थोडे मतभेद झाले. मग आम्ही ते मंडळ बंद केलं 2012ला. मग त्याच्यानंतर मग आम्ही आता मागची 3 वर्ष झाली हे मंडळ परत ओपन केलं त्याच जोरात, त्याच जोशात. आणि आता आम्ही जरी सध्या 6 थराची ट्राय करतोय परत. तर असा आमचा मंडळाचा प्रवास आतापर्यंत चालू आहे. ओके, हा झाला आपल्या मंडळाचा प्रवास. आता थर लागताना प्रॅक्टिस पासून आपली काय असते सगळी तयारी वगैरे जरा सांगतो. तर प्रॅक्टिस चालू करताना आम्ही पहिले सगळे एकत्र येतो, नाव वगैरे घेतो, जोश घेतो, जगेवाले की जय करतो. मग वॉर्मअप घेतो, थोडा वेळ अर्धा तास वॉर्मअप असतो आमचा. मग मुलांना बॅलन्सिंग वगैरे असते, ते लावले की मग शिडीची प्रॅक्टिस. मग आम्ही थर लावायला चालू करतो. मग थरामध्ये ते गमती असतातच, ते आमचे बाकीचे सदस्य सांगतीलच तुला काय असतात गमती. तो सांग तो आम्हाला जुन्या कारचे घेतला फोन त्यातला एखादा भरपूर आहे. सुरुवात आखल्यापासून करतो.
आकलं कोण आहे? आकलं पुढे आकलं दिसतच ना आकलं. साहिल काम आहे. नाही, साहिल जगताप. साहिल जगताप. हे बघ तुम्हाला समजलं असेल. हा असतो बेस मध्ये माझ्या बरोबर, ठीक आहे. म्हणजे हा माझ्या बाजूला असतो बेस मध्ये. जसे थर जातं जसं प्रेशर येतं हा अप 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 करेपर्यंत ते माणसं उत्तरही असतात. डाऊनच होतो. असं मंडळात कोण ना कोणतरी पाहिजे असा आवाज असतो की भाई जयची सगळे माझ्या घेऊन सगळे खुश राहावं. कारण की मग पथक ते आपलं मजा देणार नाही. प्रॅक्टिस लेवल हा मग ते कारण की मी येणार मग मी कधी कधी काहीतरी करून येणार मग त्यात मग सगळ्यांना मजा येणार. बस हाच माझा मोटिव्ह आहे. आता किस्सा काय सगळ्यांची. अरे तुझे काय करून ते सांग ना. आता किस्सा सांग. आता किस्सा सांगतो आपल्याला. जेव्हा थर लागतात जेव्हा बेसचे ट्राय असते म्हणजे समज आता आपण बेस लावतो शिडी लावतो. शिडी सांगतो बेस जेव्हा लागतो वरची जेव्हा ह्याच्यावरची ऐकता एवढा असा घ्या प्रेशर घेतो. असं जरी असला तरी वाटत असेल प्रेशर आला बंद आहे माहिती घेतो आमच्यामध्ये तर व्यवस्थित जेवढा कडक लागतो तो परत हा थांबतो. जेव्हा ह्याच्यावर प्रेशर येतो जेव्हा प्रेशर येतो तेव्हा फक्त आणि बाकी कोणी असं थरातले असतात प्रेशर देणारच असतात. त्याच्यानंतर ह्याचा सख्खा मित्र साई. या मंडळाचे 2 असे कार्यकर्ते ज्यांनी या माणसामुळे आतापर्यंत आमच्यामध्ये अशी मजाकमध्ये जेवढं प्रॅक्टिस चालू आहे आणि तेवढ्याच टायमापुरते त्यांनी तेवढंच आहे. आणि यांच्यामुळे पोरं एकदा थांबतात किंवा हा चल हे दोघं आलेत ना चल म्हणजे आज हसून आपल्याला लावायचं. हे नाहीत तर मग कोण असं मूड ऑफ मध्ये हा बा हे नाही चल आता हे कर. आणि साई कसा माहिती हा एकमेव असा पोरगा की सगळ्या पोरांना 1 तास अगोदर प्रत्येकाला पण असतो प्रत्येकाला. याच्यामुळे आज आपलं पथक परत नवीन चालू झाले या पोरांना. आता ह्याला किस्सा म्हणून सांगतो तुला हा वाटतो तसा नाही पुढे झाला याचे कारनामे इतके मोठे आहेत ना. आता तुला काय सांगू हा वाटतो तसा नाहीये. पहिला कारनामा सांगतो. गेल्या वर्षी आपण प्रॅक्टिस वगैरे केली ते स्तर वगैरे जागेवर लावले व्यवस्थित. आपण काही 6चा ट्राय करत नव्हतो गेल्या वर्षी. नॉर्मल आपण 5च घेऊन करायचं होतं कारण खूप पोरं अशी होती की जरा बाहेर कामानिमित्त होती. काही पोरं पोलीस भरती कारण पोलीस कॅम्प असल्यामुळे पोलीस भरती करतात त्या पोलीस भरतीमुळे थोडी एज होती. मग या पोरांनी काय केलं की गेल्या वर्षी स्वतः एक जबाबदारी घेतली की मी इथे गट्ट उभा राहणार पण तो जरा नीट चुकला त्याचा जिद्दीने आला होता. जिद्दीने प्रज्वल मेत्री त्याचं नाव आहे. गेल्या वर्षी एकदम जोमात आम्ही त्याला आणला. त्याचा पहिलं वर्ष होतं तो बोलला घ्यायच्या पुढे मी दांडीला उभा करणार असं तसं एकदम त्याला. आणि त्याचा दांडीच बंद करून टाकलं त्यांनी. काय केलं ना आयुष्यभराचा शिक्का देऊन पूर्वी आपल्याला सगळेजण ट्रकने जायचं ना. त्या ट्रक मधले किस्से काय होते सांगशील. ट्रक मधले किस्से ट्रक मध्ये असे किस्से नव्हते पण ती काय ती बोलतो सिच्युएशनल मजा होती. तेवढा टाइम नाही भेटायचा ट्रक मध्ये. कसं जवळ हांडे असायचे ना 1-2 किलोमीटर झालं की पोरं उतरायची. आता कसं सगळ्यांकडे गाड्या आल्यात मग आता ट्रक मध्ये कमी असतात आणि गाड्यावर जास्त असतात. तरी आम्ही आमच्या 30 ते 35 बाईकच असतात नुसत्या लास्टच्या दिवशी. इव्हन ट्रक पण काढतच नाही आता कारण आता गरजच नाही एवढ्या बाईक झाल्यात ना. फक्त जेवणासाठी असतो आमचा एक छोटा जेवण आणि काय नाश्ता बिष्टा कोणाला काय लागलं फर्स्ट एड बिस्टेड तर. आणि नाश्ता किंग म्हणून आमच्यात एक फेमस आहेत 2 व्यक्ती आमच्यातले खूप आहेत म्हणजे बघशील ना तू गेल्या वर्षी बॉडीवर जाऊ नको. आता हा बघ 16 पाव खातो. 16 पाव बाकीचे ते बघ ते कुपोषित तिकडे आहेतच तुझ्या बाजूला. ते बुद्धी पुढे आमचा गेल्या वर्षीचा एक का एकच होता ना आपला वरती गेल्या वर्षीचा एक का आता जरा वाढलाय गेल्या वर्षी होता जरा.
आणि गेल्या वर्षीचा म्हणजे एकदम जुनी जी आम्ही पहिले मंडळ बनवायच्या अगोदरचा किस्सा सांगतो तुला, जो आम्ही ट्रकने आम्ही फिरायचो कंटिन्यू. आता तर सगळ्या पोरांकडे बाईक आहे, बरोबर. तेव्हाचा किस्सा सांगतो तुला. आम्ही जेव्हा निघायचो आम्ही इकडून कॅम्पात, तर पहिली मानाची हंडी फोडायचो चौकात आपली, हा जी आपण जिथे प्रॅक्टिस करत होती, ती हंडी फोडून नारळ देऊन आपण बाहेर जायचो. मग जेव्हा गेलो बाहेर निघालो सगळी पोरं ट्रकमध्ये, आता कोण असं पुढे बसतंय. मग एक मित्र आहे आमचा जो आता तो इकडून शिफ्ट होऊन गेला, जे वडील रिटायर्ड झाले, तो गेला निघून, गोपाळ ठाकरे म्हणून. त्याला एक वर्षी आम्ही शिडीमध्ये ठेवलेला. तर त्याची सवय म्हणजे असं इकडे जा दहीहंडी थर लागते आपले, तो एकच आवली असा की हा बघ ह्याला ते कर. मग एकदा काय केलं त्याला, पुढे आपल्या एशियर आपला तो टेम्पो असतो, ते वरती एक कंपार्टमेंट मध्ये पुढे तिथे आम्ही त्याला हे जे पट्टे आपल्याला दिले असतात आम्ही सगळ्यांनी ते बांधले आणि त्याला पूर्ण बांधला, हात पाय त्याचे बांधले आणि त्याला तिथे बांधून टाकला. आणि आम्ही सगळे खाली उतरलो आणि तिथे थर लागतो ना, हात नाही. शेवटी आमचा कोच आला, तो बोलतो अरे इथला गोपाल कुठे गेला. गोपाल आम्ही थरातून म्हणतो गोपालला वरती बांधलाय, कुठे तर ट्रक वरती. जशी आहे तशी थर आम्ही उतरवले, गोपालला सोडवला. म्हणजे आमचे 3च थर चढलेले तोपर्यंत, तेव्हा आम्ही 6 कर लावायचो. 3 थर चढलेले तसे परत उतरवले. ज्या पोरांनी बांधला होता त्या कोचने आम्हाला तिथे शिव्या घालून परत तिकडे पाठवलं, त्याला काढून आणला. त्याच्यानंतर ते थर लागले. थर लागताना वरून कोण थुकला विकला सगळे झाले, भरपूर वेळा. काय झालं भरपूर वेळा. आता कॅम्पातली पोरं म्हणजे तुला माहिती किती आवली असणार, ती आवली बनवून सोडणार नाहीत. किती समजो किती तिथे कोण असा शेजारी असला तरी तेच होणार आहे. एकदा काय आलं, थर लावत होतो आम्ही दोघं तिरीमध्ये होतो समोरासमोर, आणि नंतर आम्हाला बेसमध्ये होतो, आमच्या खालच्या बेसमध्ये. आणि आमच्यावरती एक पोरगा होता, नाव आता मी सांगत नाही सध्या तरी मंडळामध्ये, ठीक आहे चालेल, पण तो होता. तो चढलावरती गुटखा खाऊन आमच्यावरती, आणि आम्ही तिरीमध्ये आम्ही दोघं, आमचं चालू गप्पा गोष्टी मस्त की आता थर चढणार आहेत. चढला हा, वरती चढला. आणि कोचचं कसं होतं, एक थर चढला, कम्फर्टेबल आहे का रे, पाठवू का. आम्ही हो, तर ह्याचा आवाज वरून आम्ही बोलो कोण आहे भाई, बोलो ठीक आहे चालू दे वरती आपलं चालू आहे. आम्ही तिरीमध्ये आमची मजाक मस्करी चालू आहे, आम्हाशी गप्पा मारतोय, आता वेट येतोय इकडे, वेट येतोय थोडा, तुला हे ताट उभा राहा. आणि तेवढ्यात म्हणजे एकदम नॉर्मल पाऊस पण असा पाऊस नाही, आणि तेवढ्या 4 मध्ये आमचे सगळे मित्र सगळे जे आहेत तसे आवले एकदम, ते एकदम खुकार आले. आणि वरून जी पिचकारी आली लाल कलरची आणि एकदम गरम आणि खालचे 4 मध्ये ओरडतात की अरे काय गरम पाऊस कुठून. आणि जेव्हा थर लागले, थर उतरवले, तो पण आम्ही फक्त हसतोच आहे, आम्हाला दिसतंय, आता आम्हाला दिसतंय काहीतरी पडलं वेगळं झालं, पण हल्ला पण सांगणार खाली. मग शेवटी उतरवले. नंतर ज्या किस्सा होता त्याने करून तो गेलेला, त्याला पकडला. म्हणला तू केलंस खरं हे, पण तू थुकला थरात का, बाहेर थुकलं. त्याला ना मान फिरवला भेटते, त्याला प्रेशर आलं, तो प्रेशर मध्ये असा झाला. सगळे जे 4 मध्ये आम्ही जे एक साइड होती ती पूर्ण लाल लाल झालेली. अरे बाप, आम्ही जे हसून आम्ही त्याला नंतर त्याला आम्ही हे केलं, हे वेगळं त्याला सांगू शकत नाही आम्ही काय केलं, पण ते टाइमपासच झाला तो समज. ऍक्च्युली कसं आहे की आधी जी जुनी पोरं होती ना, म्हणजे जुनी पोरं जी होती ती निघून गेली. आपण नेहमी ही बाजू बघतो की मुलं येतात जातात, त्यानंतर मग बाहेर असेल त्यांना वाईट वाटतं की आम्ही हंडी देऊ नाही शकत. पण खरी तर मग ना जी इथे राहतात ना त्यांची होते, कारण त्या पोरांना इथे उभं राहायला कोणच नसतं ना. आणि परत नव्याने शिकवणं, सगळ्या गोष्टी करणं हे खूप अवघड जातं. बाहेर जातात त्यांना 100% आठवण येत असेल की अरे वाईट वाटते, आपण परत मंडळात जात नाही, हे नाही. पण जी इथे पोरं असतात ना, जी थांबलेली असतात, त्यांना दिसते जागा समोर आहे, आपण इथेच राहतोय, पण चायला पोरं नाहीत. मग करणार कसं? मग तो स्पार्क, त्या सगळ्या गोष्टी, ती जिद्द, की त्या सगळ्या गोष्टी मग कशा होतात, त्यासाठी मग काय काय स्ट्रगल करावं लागतो, ते खूपच भयानक असतं त्या सगळ्या गोष्टी. जसं की आता ह्याने चालू केलेलं, जर सगळंच थांबलेलं तर त्याने तो विडा उचलला की नाही आपण आता परत चालू करूया. ही खूप मोठी गोष्ट होती. भले होऊ दे किंवा नको होऊ दे, त्या गोष्टीला सुरुवात करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी तो एकटाच नाही, सगळेच जेवढे आता एवढी सगळी पोरं उभी आहेत ना, तेवढी सगळी तेवढ्या ताकदीने उभे. भले बाहेर कितीही भपावगिरी करू दे, काही करू दे, पण तेवढ्या त्या गोष्टीसाठी तिथे येणार. आणि फक्त हंडी पुरता नाही की म्हणजे हंडी आली आहे 2 महिने आता सगळे एकमेकांसाठी उभे आहेत असतला भाग नाही. तू हंडी नसेल आणि तरी जरी फोन केला ना तरी एवढी मंडळातली सगळी पोरं उभी असतात. मग ते कितीही काय असू दे, मग हे आपले एक वर्षभरातले कितीही सण असू दे, सगळे पोरं उभी असतात. म्हणजे गणपती तुझ्या घरी बसला ना तर तो माझ्या घरी पण तसाच बसलाय, तो सगळ्यांसाठी तसाच गणपती. मग भले तो तुझ्या घरातला असू दे किंवा सार्वजनिक असू दे, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत.
आणि ते एक बरं वाटतं की बाहेर जाऊन म्हणजे कॉर्पोरेट लाईफ किंवा ह्या सगळ्या काम वगैरे हे चालूच असतं, पण त्याशिवाय पण इथे काही हक्काचे मित्र असतात की जे आपल्या एका फोनवर येतात आणि आपल्या एका फोनवर भले विचारत नाही काय झालंय कुठे काय काय नाही, फक्त येतात मग विचारतात काय झालं बोला का. तर ते पण हा बॉन्ड ही हंडी शिकवतो आम्हाला की आम्ही सगळे थरात जेव्हा एकमेकांवर विश्वास ठेवतो, कारण ते सोपं नाही की तो जो वरती एका गेला हा एक काय वरती जो जातोय श्री हा तो आमच्या सगळ्यांच्या जीवावर जातोय रे. आणि ही खूप मोठी रिस्क आहे की आपण एखाद्याचा जीव आपल्या हातात आहे. म्हणजे लोकांना वाटतं की अरे काय बाबा हंडी आहे, थरच लावले झाले, लाख रुपये प्राईज मिळालं, पैसे मिळाले, संपलं. पण तसं नाहीये. जो शिकवतोय किंवा जी बाकीची पोरं आहेत त्यांच्या जीवावर पण येतच केली. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत की एखाद्याचा जीव आपल्या हातात आहे आणि हे लोकांना कळत नाही. आणि तेवढाच विश्वास पण त्याचा आहे त्या पोरांवर, त्याचा विश्वास याच्यावर आहे, याचा विश्वास त्याच्यावर आहे, सगळ्यांचा विश्वास एकमेकांवर आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच एवढं सगळं चाललंय. ग्रुप प्रोसेस आहे. हो. आणि ते शिकवून जातं ना खूप काही. म्हणजे मला वाटतं की मंडळातली पोरं आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी शिकतायत ना पुढे खूप जाणार. म्हणजे जर फॅमिलीमध्ये काही होत असेल किंवा कुठेही होत असेल त्या सगळ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खूप फायदेशीर आहेत. घरातल्या प्रॉब्लेम्स असू दे किंवा ऑफिसमधले कुठलेही प्रॉब्लेम असू दे खूप इझिली सॉल्व्ह होतात, कारण इथे ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्यात ना त्यांनी. करेक्ट. तर असं सगळं आहे. किट पण या मागच्या 2 वर्षापासूनच चालू झाले. अगोदर आम्हाला जे टी शर्ट देतील कुठलं कोणी देईल तो तेच आम्ही घालून फिरायचो. पण आता मागच्या वर्षीपासून आम्ही बाहेर जातोय. तर आमच्याच मंडळाचा एक मित्र आहे स्वप्नील म्हणून, तो XYZ पक्षाचा आहे शाखा प्रमुख. तर सगळं स्पॉन्सर आम्हाला तोच करतो मागच्या वर्षीपासून. श्री तू शेवटच्या थरावर चढतोस, तुला काय वाटतं वरून सगळं बघताना वर जाताना? मला भीती काय नाही वाटत आणि शिकवतात मला आणि प्रॅक्टिस पण देतात, त्यामुळे मला भीती पण नाही वाटत आणि शिकवतात पण आणि प्रॅक्टिस पण देतात. बस. घरून ओरडत नाहीत का तुला येताना? वर चढतोस घरातले ओरडत नाहीत का? भीती नाही वाटत घरातल्यांना? तुला तर नाही वाटत? घरातल्याला नाही वाटत, कारण त्याचे स्वतः वडील दहीहंडीचे ते एक हे राहिलेले अरे जेव्हा हा आला ना तेव्हा पोरांनी प्रश्न हा नाही विचारला की अरे हा कसा आला का आला. त्याच्या घरी सांगितलंय ना की असंच आणलाय, हा पहिला प्रश्न होता की त्याला उचलून डायरेक्ट आणलाय का. बेस्ट बेस्ट बेस्ट. सारंग म्हणाल तसं हे सगळे रूट्स आहेत की जे आपले ह्याच्यात असतात आणि मला असं वाटतं की पुन्हा मला इथे येऊन ते कुठेतरी थोडेसे मिळाले. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही आपल्या सगळ्या मंडळाचं सगळं सांगितलं की जे मला इतक्या वर्षात मी ज्याच्यापासून लांब होतो तिथे परत आल्यासारखं वाटलं. थँक्यू सो मच, खूप खूप थँक्यू. हे बघ सारंग, त्या दिवशी आपण शूट केलं ना, हे व्हिडिओज बघ. दुखते का खूप? दुखतंय? हा यार, तू तर नाजूक कळीच आहेस. राहणार मग कळेल नाजूक कळी कोण आहे. गप रे, मस्ती करते. काय नीरव, काय मग कसं वाटलं? इतक्या वर्षापासून काय मिस करत होतो ना सारं, मला ते कळलंय. निघूया. चल. दार बंद कर, AC सुरू आहे. काय चिरंजीव, काय चालू आहे सध्या? म्हणजे काय चालू आहे सध्या? उशिरा येतोयस, आपल्याच धुंदीत असतोस. काही नाही, जरा कामातच सुरू आहे बाबा. अरे हो, आई म्हणत होती तुझी परवा काय जुन्या घरी गेला होतास? हा, जरा हंडीसाठी गेलो होतो. काय हंडीसाठी? अरे थरात वगैरे उभा आहेस की काय? नाही हो, थरात कसलं, जस्ट पाहायला गेलो होतो. हंडी पाहायला? नीरव, तुझ्या बापाने हंडी पाहिली नाही तर अनुभवली आहे. हंडी हा अनुभवायचाच विषय आहे. प्रदर्शन पाहतात रे, रादर पाहिली जातात. हंडी पाहिली जात नाही राजा. दिवसभर थकून संध्याकाळी घरी आल्यावर, शिवाय दुसऱ्या दिवशी कामावर जायचं हे माहीत असून सुद्धा
रात्री 11-12 वाजेपर्यंत हंडीमध्ये सरावासाठी उभा राहिला. बळ येते कुठून काहीच कळत नाही. त्या जागेवाल्याच्या आणि बजरंगबलीच्या नावानं जोश येतो हे मात्र खरं सांगायचं तर एकमेकांना सांभाळत नसून एकमेकांच्या सहाय्याने अख्खा गोविंदा सांभाळत असत. इथं मी तूपणा नाही, अरे माझं तुझं तर त्याहूनही नाही. इथे आहे तो फक्त आपलेपणा. 5, 6, 7, 8 थर, अरे आता तर काय 9 काय 10 काय. स्पर्धा करणाऱ्यांनी ती करावी, पण इथे जी मजा आहे ना ती कुठेच नाही. अरे ही काय एका दिवसाची किंवा काही जणांची मजा नसून हा आनंद सोहळा आहे. अरे इथं उभं राहायला स्वतःपेक्षा जास्त विश्वास आजूबाजूला घट्ट पकडणाऱ्या गोविंदांवरती असावा लागतो. इथं फ्लॅट मध्ये आल्यापासून आपल्या मंडळाची जर्सी, खांद्यावरती चिलकत आणि पट्टा बांधण्याचा तो रुबाब मला परत कधी करताच आला नाही. ह्या पोरांना उपटसुंभ वगैरे म्हटलं जातं, पण साला तो जोश ना रक्तातच असावा लागतो. मान सोलपट्टे, अंग दुखतं, तरी सुद्धा कडक थर लावून वरचा गोविंदा सलामी देऊन सुखरूप खाली उतरतो ना, तेव्हा या जखमा सुद्धा मेडल सारख्या भासतात. यातून गोविंदाला पैसा मिळतो ना काही, आणि यातून जे मिळतं ना ते मिळवण्यासाठी तुमच्या मनात ती दहिंडी पाहिजे. बरीच वर्ष झाली मी आता जात नाही, पण सरावाचे दिवस सुरू झाले ना की माझ्या मनात गोविंदा सुरू होतो. मला खूप वाटायचं रे तुला सांगावं तू जा म्हणून, पण मी सांगून काय उपयोग. गोविंदा आधी मनात असावा लागतो आणि रक्तातही. तुझ्या रक्तात तर तो आहे, फक्त मनात बसव. आपली मुळं विसरू नकोस रे. माझ्या बापाने मला जे दिलं होतं तेच आज तुझा भाग तुला देतोय. स्वतःला सांभाळून हे सांभाळ. हे काय मग बापाची जागा चालवायला नको. बोल बजरंग बली की.